नमस्कार. माझ्या कवितेचं नाव हा फसवणूक. हेमल्याचो बापूस बँकेत जर पैसे काढूक जाता, कॅशियर म्हणालो, आजोबानू तुमचा रिकामी हा खाता. असा कसा होयत? ह्या बँकेत मी 2 डिपॉझिट ठेवलं होतं आणि त्याच्यावर जमा होणारा व्याज काढू मी दर महिन्याक या बँकेत येतोय. हां, आता गेले 4-5 महिने शिकपणामुळे हकडे येणं झाला नाही, पण जिलाकडे मी चेक सही करून दे, तो बँकेत येऊन पैसे घेऊन जाय. कॅशियर म्हणालो, ती डिपॉझिट तुम्ही 1.5 महिन्यापूर्वीच मोडलास. व्याजासकट मुद्दलसुद्धा एकदम रोखीन काढलास. म्हणालो, उगाच तोंडाक येता बडबडा नको. गेले 4 महिने बँकेत मी पाय ठेवूक नाही. मी न काढता माझे पैसे गायब झाले कसे काय? माका वाटता तुम्ही काहीतरी हातचा राखता हास. म्हाताऱ्याची जन्माची कमाई घशात घालू बघता हास. ओ आजोबा, कायव आरोप करू नको. वया तरी हा रेकॉर्ड तुम्ही बघा, नाहीतर मॅनेजरांका भेटान त्यांच्याकडसून लेखी स्पष्टीकरण मागा. भेटतलंच. मी कोणाच्या बापाशी भियानही नाही. माझे पैसे खाणाऱ्यांका मी असे सोडीन काय? मॅनेजरान म्हाताऱ्यांचा ऐकून घेतल्यान सगळा एकूण एक खात्यावरची प्रत्येक एंट्री व्यवस्थित केल्यान चेक. म्हणालो, ह्या बघा आजोबानू, 1.5 महिन्यापूर्वी तुमच्या झिलान तुमच्या सहीचा पत्र हाडल्यान तुमचे 2 FD मोडून सगळे पैसे काढल्यान. आपण झिलाक कधी आणि कसला पत्र दिला होता म्हाताऱ्याक आठवना. पाय लागले लटपटाक आणि खुर्चेसून तेका उठवना. कॅशियर म्हणालो, आजोबानू घराक जाऊन झिलाक बॉलाक लावा घडाघडा आणि मगे हकडे येऊन वही तितकी आमची पिसा काढा. म्हाताऱ्यान घराक येऊन झिलाच्या बकोटेक धरल्यान. इतक्या पैशाचा काय केलंस? धरधरावून विचारल्यान. म्हणालो, माझ्या आयुष्यभराची कमाई हा ती, त्याच्यावरच आपण जगत हो. तुझ्या औशीची औषध पाणी आणि बहिणीचा लगीन त्याच्यावरच करू बघतं हो. आणि चांडाळा, माझी खोटी सही करून माझे सगळे पैसे काढलंस. अरे स्वतःच्या औशी बापाशी पुरतो रस्त्यावर हाडलंस. पैशाचा काय केलंस तर सांग सरळ सोट, नाहीतर आता तुझ्या नरडेचोच घेतय मी घोट. जीवावर बेतला तसो झील घडाघडा बोललो. सगळे पैसे त्यांना म्हणा सगळं पैसो त्यांना म्हणा मित्राकडे दिल्लो. तेचो मित्र एका कंपनीत काम करी. लोकांकडून पैसे जमवून कंपनीत भरी. मित्र सांगा कंपनी भारी हा, त्याचा श्रीमंत हा टेबल. 21 दिवसात तुमचे पैसे करून मिळतले डबल. तुमच्या नावाखाली जेव्हा 40 मेंबर होतले, कंपनीवाले तुमका एक 4 व्हीलर देतले. बापूस म्हणालो, बैला अगदी शापच पिसावलंच काय रे. 21 दिवसात डबल पैसे तुझ्या बापाशीन तरी दिले. जर कंपनीवाले 21 दिवसात पैसे डबल करूक मागतील तर सगळ्या कंपनीवाल्यांका त्यांचे बायले ऐकूचे लागतील. ता काय नाही, माका माझे पैसे 2 दिवसात मिळान देत नको. मग माडासारखो कोयत्यान तुका नाही खापावलंय तर बघ. 2 दिवस कसले? कंपनीन महिन्याभरापूर्वीच गुंडाळल्यान होतो गाशा. लोकांची आयुष्यभराची कमाई लुटून धुळीस मिळवल्यान होत्या आशा. बातमी कळताच हेमल्याच्या बापसान रेल्वेखाली आत्महत्या केली. औषध पाण्याबिगर त्याची आस तडफडान मेली. आता हेमल्याचं लगीन कोण करताला? बाबडा ह्याच्या त्याच्या तोंडाकडे बघता. दुनियेची वखवकलेली नजर आणि स्पर्शापासून स्वतःची अब्रू कशी बशी राखता. पेंबल्याक दारियेचा व्यसन लागला. रात्रंदिवस नुसतं दारूड हसता. कोणीतरी काहीतरी दिल्यानंतर खाता, नाहीतर खैतरी पडा नसता. धन्यवाद.